नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे बँगलोरमधील लालबागच्या बॉटनिकल गार्डन आहे. ते लालबाग बॉटनिकल गार्डन असं ह्या गार्डनचं नाव आहे, तुम्ही बघताय समोर. तर ह्या गार्डनमधील तुम्हाला पूर्ण मी माहिती सांगणार आहे, कसं काय आहे, कुठं काय, पूर्ण माहिती तुम्हाला मी बॉटनिकलचे जे प्लांट आहेत ह्या आतमध्ये लहान मोठी फुलांची वगैरे झाडं वगैरे आहेत ते सगळी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर इथं आता तिकीट काउंटर आहे समोर. तर इथं आम्ही आता 25 रुपये तिकीट आहे, म्हणजे मोठ्या माणसाला. तर आता इथं अडल्टचं तिकीट 25 रुपये आहे. तर इथे तिकीट घेणार आहे आणि आतमध्ये जाणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बॉटनिकल गार्डनमध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस 25 रुपये तिकीट होतं, 2021च्या आसपास. आता 30 रुपये तिकीट झाले. तिकीट काय असं जास्त वाढलेलं नाही, 5 रुपये तिकीट वाढलेलं आहे. तर ठीक आहे, काय अडचण नाही. चला मग पुढे तुम्हाला दाखवतो कसं आहे. जे तुम्ही राईट साईडला बघताय इकडं, तर हे पूर्ण बॉटनिकल गार्डनचा मॅप आहे. तर थोडंसं कन्नडमध्ये आणि मराठीमध्ये पण लिहिलेलं आहे. तर ह्या बॉटनिकल गार्डनचा मॅप आहे हा. आपण जे समोर बघतोय हे गार्डन बँगलोर शहरामध्ये बरोबर मध्यभागी आहे. हे 240 एकरमध्ये पसरलेलं आहे. गार्डनच्या उजव्या साईडला हा असा बघताय तुम्ही समोर असा मोठा तलाव आहे. त्यात एक छोटासा धबधबा पण आहे. पलीकडल्या साईडला एक टेकडी आहे, आपण आता तिकडे पण जाणार आहे. या गार्डन मध्ये अशी मोठमोठी भरपूर झाड आहेत. ते वर्षानुवर्ष खूप जुने आहेत. जवळपास 100-200 वर्षापूर्वीची इथे झाड आहेत, बघायला भेटतात आपल्याला. गार्डन मध्ये मित्रांनो वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. तर यामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला इथं फ्लावर शो असतो, म्हणजे फुलांचा इथं वेगवेगळ्या फुलांचा इथं शो बघायला आपल्याला भेटतो. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आंब्याचा महोत्सव असतो. इथं आपल्याला आंब्याचा महोत्सव पण बघायला भेटतो. या बागेचे काम हैदर अली म्हणजे टिपू सुलतान यांचे वडील यांनी 1760 साली सुरू केले. नंतर टिपू सुलतान यांनी ते काम पूर्णत्वास नेले. मित्रांनो, हैदर अलीने आपल्या काळात लोकप्रिय झालेल्या मुघल गार्डनच्या धर्तीवर ही बाग तयार करण्याचा निर्णय घेतला. हैदर अली यांनी या प्रसिद्ध बॉटनिकल गार्डनची उभारणी केली आणि त्यांचा मुलगा टिपू सुलतान यांनी अनेक देशांमधून झाडे आणि वनस्पती आयात करून बागायती संपत्ती जोडली. पुढे 1799 मध्ये ब्रिटिशांनी म्हैसूरचे राज्य जिंकल्यावर या बागेचा कारभार मेजर गिल्बर्ट यांच्या ताब्यात आला होता. ऑगस्ट 2022 मध्ये 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजकुमार आणि पुनीत राजकुमार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जीवन प्रवासाचे चित्रण करणारा फ्लावर शो आयोजित करण्यात आला होता. यात 8.34 लाख लोक उपस्थित होते. गार्डन मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत, ते आपल्याला इथं गार्डन मध्ये खायला मिळतात. पूर्वी या गार्डन मध्ये चालण्यासाठी एवढे मोठे मोठे रस्ते नसायचे. नंतर काही दिवसानंतर असे मोठे रस्ते बनवले आहेत. गार्डनचा भाग हा थोडासा कमी करून रस्ते वगैरे बांधण्यात आलेले आहेत आतमध्ये, तर जेणेकरून पर्यटकांना फिरण्यास मदत होते. आता मित्रांनो, इकडे समोरच्या साईडला जे तुम्ही बघताय ते एक ग्लास हाऊस आहे. लालबाग मधील ते ग्लास हाऊस जे बनवलं आहे ते लंडन मधील हायड पार्क जे आहे, हायड गार्डन पार्क, तेथील क्रिस्टल पॅलेस जे आहे ते बघूनच हे बनवलेलं आहे. त्याची प्रेरणा घेऊन हे ग्लास हाऊस बनवलेलं आहे. इथं आतमध्ये वेगवेगळ्या फुलांची झाडे आहेत. इथं जवळपास 1000हून जास्त फुलांच्या प्रजाती इथं आपल्याला बघायला भेटतात. आता इथं समोरच आतमध्ये हे जे आहे ते ग्लास हाऊस आहे. ग्लास हाऊस मध्येच
लाईट शो वगैरे येत होतो. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ह्या लाईट शो वगैरे ह्या क्लास मध्ये होतो. आता इकडे समोर जो पूल दिसतोय तलावावरून पलीकडे टेकडीकडे जाण्यासाठीचा हा पूल आहे. तर ह्या अशा प्रकारे पूर्ण तलाव आहे. तर या तलावामध्ये पूर्वी बोटिंग वगैरे करायचे, पण आता सध्या तर बोटिंग बंद आहे. या तलावाच्या साईडनं चालण्यासाठी अशा प्रकारे रस्ता केलेला आहे. इकडे या साईडला तलाव आणि असा समोर रस्ता बनवलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हे लालबाग बॉटनिक गार्डन बघितलं. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर पण करा.